विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय समाजातील घटक या प्रकरणामधील आदिवासी समुदायाचा अभ्यास करणार आहोत। जगाच्या लोकसंख्येत भारताचा दुसरा क्रमांक आहे। जगाच्या लोकसंख्येत 16.2% पेक्षा अधिक लोकसंख्या ही भारताची आहे। भूक्षेत्रफळाचा जर विचार केला तर जगातील एकूण 2.4% इतके क्षेत्रफळ हे भारताचे आहे। समाजशास्त्रज्ञांनी अभ्यासाच्या सोयीसाठी भारतीय समाजाचे 3 भाग केलेले आहेत। त्यातील पहिला भाग आहे आदिवासी समाज, ग्रामीण समाज आणि नागरी समाज। या तिन्ही भागांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत। पैकी आज आदिवासी समाजाचा विस्तृत अभ्यास करणं हा आपला प्रमुख उद्देश आहे। भारतासारख्या खंडप्राय देशात भौगोलिक विविधतेमुळे व भिन्न भौगोलिक पर्यावरणामुळे भारतीय समाजाचे 3 भागात वर्गीकरण केलेले आहे। यातील आदिवासी समुदाय, ग्रामीण समुदाय, नागरी समुदाय। आदिवासी समुदायाचा अभ्यास करत असताना इंग्रजीमध्ये आदिवासी समुदायास ट्रायबल असा उल्लेख केलेला आहे। त्यांना आदिम असे देखील म्हटले जाते। प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ डॉक्टर धुर्वे यांनी त्यांना मागासलेले हिंदू असा देखील शब्दप्रयोग केलेला आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये अनुसूचित जमाती असा आदिवासी समुदायाचा उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आदिवासी समुदायाच्या अनेक समाज संशोधकांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत। त्यातील काही निवडक व्याख्यांचा प्रथम आपण विचार करूया। डॉक्टर D.M. मुजुमदार यांच्या मते आदिवासी म्हणजे समान नाव धारण करणाऱ्या, एका विशिष्ट भूप्रदेशावर निवास करणाऱ्या, एकच प्रकारची भाषा बोलणाऱ्या, विवाह, व्यवसाय या बाबतीत समान निषेध नियमांचे पालन करणाऱ्या व निश्चित अशा मूल्यांच्या विचारांची जोपासना करणाऱ्या कुटुंबाचा समूह म्हणजे आदिवासी होय। गिलिन आणि गिलिन यांच्या मते एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा, समान सांस्कृतिक जीवन जगणारा, परंतु अक्षर ओळख नसलेला स्थानिक गटाचे एकत्रीकरण म्हणजे आदिवासी समाज होय। ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांनी प्रसिद्ध केलेल्या इम्पेरियल गॅझेट ऑफ इंडिया या ग्रंथानुसार समान नाव धारण करणारा, समान बोलीभाषा बोलणारा, एकाच भूभागावर राहणारा, पूर्वी जरी आंतरविवाही असण्याची शक्यता असली तरी आंतरविवाह नसलेल्या कुटुंबाचा समुच्चय म्हणजे आदिवासी होय। याचा अर्थ असा आहे की तिन्ही संशोधकांनी केलेल्या ज्या व्याख्या आहे त्या व्याख्येमधील काही दुवे जरी समान असले तरी काही बाबतीमध्ये फरक आहे। यावरून आदिवासींची जी वैशिष्ट्ये आहे ती वैशिष्ट्ये आपणाला पुढील भागामध्ये सांगता येणार आहे। भारतातील आदिवासी व त्यांची वस्तीस्थाने जर आपण अभ्यासली तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सांगता येईल। देशात आदिवासींचे प्रमाण कमी असले तरी सर्व भारतभर आदिवासी समाज हा विखुरलेला आहे, ही गोष्ट निश्चित आहे। आदिवासी डोंगराळ भागात दऱ्याखोऱ्यात राहतात। त्यांना वन्यजाती, जनजाती, वनवासी, गिरिजन अशा नावाने देखील ओळखलं जातं। रिसले, एल्विन, ग्रिसेन, ठक्करबाप्पा, मॉर्टिन यांनी आदिवासींना मूळचे निवासी असं मान्य केलेलं आहे। अतिप्राचीन असा देखील शब्दप्रयोग या समाज संशोधकांनी आदिवासींच्या संदर्भात केलेला आहे। हटनने आदिवासींना आदिम अगर आदिवासी असा शब्दप्रयोग वापरून संबोधिलेलं आपल्याला दिसतं किंवा आढळतं। भारतामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येचं जे प्रमाण आहे ते प्रमाण 8.6% एवढं आहे, तर महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण 9.35% इतके आहे। भारतात नागालँड, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश या राज्यात बहुसंख्य आदिवासी आढळतात, तर ओरिसा, मध्य प्रदेश, बिहार, आसाम, उत्तर प्रदेश येथे देखील आदिवासींची संख्या ही मोठी आहे। मध्य प्रदेशात आदिवासी बहुसंख्येने आढळतात। महाराष्ट्रामध्ये
प्रामुख्यानं ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, नाशिक जिल्हा या लागून असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आदिवासी समुदाय आढळतो. त्याशिवाय धुळे, नंदुरबार या ठिकाणी देखील आदिवासी समुदाय आढळतो. तर अमरावतीमधील प्रामुख्याने मेळघाट, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आदिवासी समुदायाची संख्या असल्याचं आपल्याला दिसतं किंवा जाणवतं. या सर्व विवेचनानंतर आता आपण आदिवासी समुदायाच्या काही वैशिष्ट्यांचा विचार या ठिकाणी करणार आहोत. आदिवासी समुदायांच्या व्याख्येवरनं काही वैशिष्ट्ये प्रामुख्याने समोर येतात. त्यातील पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे विशिष्ट भूप्रदेश. सर्वसाधारणपणे डोंगराळ प्रदेश, घनदाट जंगल वा पाण्याने वेढलेलं बेट अशा ठिकाणी विशिष्ट भूप्रदेशावर कायम निवासस्थान असणे हे आदिवासींचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. जरी काही आदिवासी जमाती भटक्या असल्या तरी त्यांच्या भटक्यांपणाचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र हे विशिष्ट भूप्रदेश एवढंच मर्यादित असतं. उदाहरणार्थ कुकी, खासी, नागो या जमाती प्रामुख्याने यामध्ये आढळतात. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे आणि ते म्हणजे प्रमाण लघुता. सर्वसाधारणपणे आदिवासींची लोकसंख्या ही फार मर्यादित असते. काही आदिवासींची संख्या ही 100च्या आत देखील आढळते. पालघर जिल्ह्यातील काही गावातील पाड्यांमध्ये अगदी 15 घरं असणारं सुद्धा पाडा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचा अर्थ असा आहे की आदिवासींची लोकसंख्येचं प्रमाण हे ज्या ठिकाणी वास्तव्य करतं त्या ठिकाणी अतिशय कमी संख्येनं लोक एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण भागामध्ये खेडं जसं एकत्रित पद्धतीने गल्ल्यागल्ल्यांमध्ये वास्तव्य करतं तसं आदिवासी भागामध्ये मात्र पाड्यांची वस्ती असते. गावठाण एका ठिकाणी असतं. 2, 3, 4, 5, 6 किलोमीटरवर प्रामुख्याने पाडे आपल्याला पाहायला मिळतात. एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत किंवा एका महसुली गावाच्या हद्दीमध्ये 2, 4, 5, 6 अगदी 15 ते 16पर्यंतसुद्धा पाड्यांचं प्रमाण हे आपल्याला पाहायला मिळेल. पुढील वैशिष्ट्य आहे समान नाव व एकच रक्तसंबंधितपणाची श्रद्धा. आदिवासी जमातीला तिचं स्वतंत्र नाव असतं. इतर जमातीपासून आपलं वेगळेपण व स्वतंत्रपण हे त्यांना सूचित करायचं असतं. त्याचप्रमाणे आपली निर्मिती एकाच पूर्वजांपासून झालेली आहे अशा विश्वासाने व परस्पर संबंधांनी आपण बांधलेलो आहोत अशी भावना ही त्यांच्या मनामध्ये असते. परस्परात आत्मीयता, प्रेम, आपुलकी ही या ठिकाणी सिद्ध करत असते. पुढील वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल साधी अर्थव्यवस्था. आदिवासींची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था अगदी साधी आहे असं म्हटलं तर हरकत असणार नाही. निर्वाह जीवन पद्धती, शेती करत असताना सुद्धा निर्वाह शेतीचा प्रामुख्याने वापर हा आदिवासी करत असतो. जसं की आपल्याकडे 1-2 एकर जमीन असेल तर कुटुंबामध्ये असणाऱ्या सदस्यांमध्ये किती भात आवश्यक असतो, किती उडीद आवश्यक असतात, किती नागली आवश्यक असते किंवा तेल काढण्यासाठी किती खुरचणी आवश्यक असते, एवढंच पीक हे आपण घेतलं तरी पुरेसं आहे. याचा अर्थ असा आहे शेती ही व्यापारी पद्धतीनं केली जात नाही तर निर्वाहासाठी शेती केली जाते आणि गाईगुरं हे आपल्या अर्थव्यवस्थेला सपोर्ट करणारी व्यवस्था असते. ही प्रामुख्याने आदिवासींची अर्थव्यवस्था आहे. मर्यादित तंत्रव्यवस्था किंवा तंत्रविद्या हा त्यांच्या जीवन पद्धतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. अत्यंत पुरातन, प्राचीन अशा प्रकारची तंत्रविद्या त्यांना अवगत असते. शेतीसाठी वापरली जाणारी अवजारे हे देखील पारंपरिक किंवा मागासलेली असतात. मासेमारी करत असताना शिकार, पशुपालन या सगळ्यांकरिता वापरली जाणारी जी हत्यारे आहेत ती हत्यारांमध्ये आधुनिकता ही आपल्याला दिसणार नाही, तर पारंपरिक हत्यारांचा वापर हा आदिवासी समाजामध्ये केला जात असलेला प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळेल किंवा ते त्यांच्या एक वैशिष्ट्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे असं म्हणायला आपल्याला हरकत असणार नाही. समान बोलीभाषेचा वापर, परंतु
लेखनकलेचा अभाव हे आदिवासींचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक आदिवासी जमातीमध्ये समान बोलीभाषा असते. त्यांच्यात समूह भावना ही रूढ झालेली असते. म्हणजे वारली यांची भाषा वेगळी असेल, कातकरी यांच्या भाषेमध्ये थोडासा फरक असेल, क ठाकूर आणि म ठाकूर यांच्या भाषेमध्ये काहीसा फरक असेल, तर चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी असणाऱ्या गौंड, माडिया गौंड यांच्या भाषेमध्ये देखील काहीसा फरक असलेला आपल्याला पाहायला मिळेल. बोलीभाषा हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर आदिवासींच्या वैशिष्ट्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते असं की लेखनकलेचा त्यांच्यामध्ये अभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अगदी मुखोद्गत पद्धतीनं 50-100 वर्षापूर्वीची जी गाणी आहे ती गाणी, मग तो लग्नाचा कार्यक्रम असो, साखरपुड्याचा कार्यक्रम असो, मैताच्या ठिकाणी म्हटलं जाणारं एखादं भजन असो, त्या ठिकाणी कुठेही लिखित स्वरूपातलं साहित्य हे आपल्याला सापडणार नाही. जसं इतर समाजामध्ये आरत्यांची पुस्तकं असतात, आदिवासी समुदायामध्ये मात्र ही गाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असताना मुखोद्गत पद्धतीने आदिवासी समुदाय म्हणतो हे प्रकर्षाने या ठिकाणी आपल्याला नोंदवावं लागणार आहे. मग लोकगीतं असो, लोककथा असो, लोकनृत्य असो, कोढी असो, म्हणी असो, उखाणे असो किंवा अन्य कुठल्याही प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी सहजतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असलेल्या प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळतील. समान धर्म व जादूटोण्याचा प्रभाव हे आदिवासींचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. आदिवासींना निसर्गामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा कार्यकारण संबंध हा कळत नसल्यामुळे निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांना ते अद्भुत गोष्टी असं मानतात आणि त्या अनाकलनीय असल्याने भूत, पिशाच, मंत्र, तंत्र यावर त्यांची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळते. समान व इतरांपासून वेगळी अशा प्रकारची असणारी जी जीवनपद्धती आहे ती जीवनपद्धती आदिवासींमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी समाजामधील औपचारिक व करारात्मक अशा प्रकारचे जे संबंध आहे ते संबंध कुठेही आपल्याला दिसणार नाही. रक्तसंबंध व सामाजिक दर्जा यावर ते आधारलेले असतात. त्यामुळे त्यांची जीवन व कुटुंब पद्धतीमध्ये आप्तसंबंधांना विशेष महत्त्वाचं स्थान दिलं जातं. व्यक्तीचा दर्जा देखील कुटुंब व आप्तसंबंधाच्या दर्जावरून ठरत असतो. एकीकडे त्यांना खूप स्वातंत्र्य हे असूनसुद्धा आप्तसंबंधामध्ये मात्र त्यांचा असणारा जो आदर आहे तो आदर हा प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळेल. रीतिरिवाज यांच्यामार्फत होणारं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण हे आदिवासी समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धर्म, श्रद्धा, जादूटोणा, दैनंदिन आचारविचार, खाणेपिणे, वेशभूषा यात कमालीची साम्यता ही आदिवासी समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यातून एकच गोष्ट प्रकर्षाने आपल्याला नोंदवता येईल ती अशी की सामाजिक ऐक्याचा आविष्कार हा आदिवासी समाजामध्ये प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळतो. पुढचं वैशिष्ट्य मांडत असताना जमात केंद्रीय आत्मीयता हे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी मांडता येणार आहे. आदिवासींचं एक विलक्षण अशी जमात केंद्रीय आत्मीयता निर्माण झालेली आपल्याला दिसते. त्यांच्या आचारविचारात, जीवनविषयक दृष्टिकोनात कमालीची एकवाक्यता असते. परिणामतः त्यांच्यात निर्माण झालेला सामाजिक एकजिन्सीपणा हा इतर समाजामध्ये आपल्याला आढळत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत घडणाऱ्या कोणत्याही घटनेविषयी त्यांची प्रतिक्रिया ही सारखीच असते. त्यामध्ये जो मतभेद आहे तो मतभेद आपल्याला पाहायला मिळत नाही. पुढील वैशिष्ट्य आहे जमात प्रमुख. प्रत्येक आदिवासी जमातीमध्ये जमात प्रमुख असतो. तो त्या जमातीचा नायक असतो, तो नेता मानला जातो. त्याला आदिवासींमध्ये अखेरचा शब्द हा त्याचा प्रमाण मानला जातो. त्याचे सर्वजण पालन करतात. तो प्रामुख्याने राजकीय स्वरूपाची जी कार्य आहे ती कार्य करत असतो. मग पूर्वीच्या काळी युद्ध असेल, संरक्षण असेल, अंतर्गत व्यवस्था असेल, प्रथागत कायद्याचे जमातीकडून होणारं पालन असेल,
न्यायनिवाडा असेल, या सर्व गोष्टी या जमात प्रमुखाकडून होत असलेल्या प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळतील. राजकीय संघटन हे आदिवासी जमातीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आदिवासींमध्ये पंचायत प्रणाली ही सर्वत्र आढळते. पंचायतीमध्ये वृद्ध अनुभवी व्यक्तींचा समावेश असतो. पंचायतीच्या जमातींची अंतर्गत शांतता, सुव्यवस्था, न्यायदान, भांडणतंटे सोडवणे, दंड आकारणे अशा प्रकारची जी कामं आहे ती कामं आदिवासी जमातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या काही जमातींमध्ये राजेशाही व्यवस्था ही देखील अस्तित्वात होती. उदाहरणार्थ गौंड, महादेव कोळी, नागा या ज्या जमाती आहे या जमातींमध्ये राजेशाही व्यवस्था किंवा संस्थान पद्धती ज्या आहेत त्या संस्थान पद्धती अस्तित्वात होत्या. आदिवासी समुदायाचं पुढचं वैशिष्ट्य सांगत असताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी नोंदवावी लागेल, ती म्हणजे शैक्षणिक मागासलेपण. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष उलटून गेले तरी या वैशिष्ट्यामध्ये बदल होत असला तरी वेगाने बदल होतो आहे किंवा नागरी समाजासारखा बदल होत आहे, ग्रामीण समाजासारखा बदल होत आहे हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार नाही. आदिवासी समुदायात कुटुंब, सवंगडी या सगळ्या गोष्टींमध्ये मौखिक शिक्षण पद्धतीवर भर दिला जातो. मग ती फळे, कंद, मुळे गोळा करणे, मासेमारी, पशुपक्षी पकडणे, शिकार करणे, नृत्य, वाद्य या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना कुठेही शाळेमध्ये किंवा महाविद्यालयात किंवा तंत्रनिकेतनामध्ये जाण्याची गरज लागत नाही. तर ह्या गोष्टी आपल्या कुटुंबाकडून त्या पुढे जात असतात. शासनाच्या अनेक योजनांमुळे आदिवासी शिक्षण व्यवस्थेमध्ये जरी येत असला तरी शिक्षण व्यवस्थेमध्ये येणाऱ्या आदिवासींचं प्रमाण हे कमी असलेलं दिसेल. त्यातील काही ज्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेसमध्ये म्हणजे ॲडव्हान्स ब्रँचेस आहेत, टेक्नॉलॉजीसारखी ब्रँच असेल, विज्ञानासारखी शाखा असेल किंवा मेडिकल असेल, यामध्ये आदिवासी समाजाचं येणारं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी आहे. दुर्गम प्रदेश, शिक्षणाच्या महत्त्वाच्या जाणीवेचा अभाव, गळतीचं मोठं प्रमाण, शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये शिक्षण व्यवस्थेसाठी उपलब्ध असणारा जो शिक्षित वर्ग असतो त्या शिक्षित वर्गाकडून दिले जाणाऱ्या लक्षाचा अभाव हे देखील त्याचं मूलभूत कारण आहे. काही आदिवासी समाज मात्र त्याला अपवाद आहे, परंतु आदिवासी समाजात शैक्षणिक मागासलेपण आहे. हे सांगत असताना मला तुम्हाला जव्हारचं, पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातलं उदाहरण सांगायला नक्की आवडणार आहे. 1983 साली ज्यावेळी जव्हार महाविद्यालय सुरू झालं त्यावेळी फक्त 60 विद्यार्थ्यांवर हे महाविद्यालय सुरू झालं आणि तब्बल 1983 ते 1993 म्हणजे एक दशकाच्या काळामध्ये महाविद्यालयामध्ये काम करणारा टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ यांना विद्यार्थी जमा करणं हा जॉब महाविद्यालय सुरू झाल्यानंतर 1 ते 1.5 महिना 2 महिन्यापर्यंत करावा लागत होता. त्यामुळे आज आपलं महाविद्यालय दिमागदार पद्धतीने उभं राहिलेलं आहे. ही गोष्ट तितकीच खरी आहे. संख्यात्मक दृष्टीने आज आपण 60वरून 1200 विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेलो आहे. याचा अर्थ असा नाही की सबंध तालुका किंवा सबंध आदिवासी भाग हा साक्षर झाला आहे किंवा सबंध तालुक्यातील लोकांना महाविद्यालयीन शिक्षण मिळतं हे म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरणार आहे. किंबहुना अजून आपल्याला बराचसा पल्ला गाठायचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. म्हणून आदिवासी समाजाच्या या विविध वैशिष्ट्यांची मांडणी करत असताना आपण जी वैशिष्ट्ये पाहिली त्यामधील पहिलं वैशिष्ट्य होतं विशिष्ट भूप्रदेश. नेक्स्ट वन इज प्रमाण लघुता, समान नाव व रक्तसंबंधाची असणारी श्रद्धा, साधी अर्थव्यवस्था, मर्यादित तंत्रव्यवस्था, मर्यादित तंत्रविद्या, समान बोलीभाषेचा वापर, लेखनकलेचा अभाव, समान धर्म, जादूटोण्याचा प्रभाव, समान व इतरांपेक्षा वेगळी जीवन पद्धती, जमात केंद्रीय आत्मीयता, जमात प्रमुख, राजकीय संघटन, शैक्षणिक मागासलेपण अशी आणि याहून अनेक वेगळी वैशिष्ट्ये आपल्याला आदिवासी समुदायाची सांगता येणार आहेत. धन्यवाद.